मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सोने चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे। सोन्याच्या दरामध्ये 2,000 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरामध्ये 16,000 रुपयांची वाढ झाली। या संदर्भात जळगाव सुवर्ण नगरीतून आढावा घेत सराफा व्यावसायिकांशी संवाद साधलेला आहे आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। आज मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती जर बघितलं तर सोन्याच्या दरात मोठा उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळत आहे। सोन्याचा दर आज जीएसटी सह जवळपास 1,46,000 तर चांदीचा दर जवळपास 2,90,000च्या घरात या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे ग्राहक कुठेतरी आता वेट अँड वॉचच्या भूमिकेत देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत सोने तज्ञ जे आहेत आकाश भंगाळे ते आपल्यासोबत जुडलेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार, सोन्याच्या दरात मोठा विक्रमी उच्चांक दर वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। 2026 ची अजूनही स्टार्टिंगच आहे आणि 14 दिवसात आज सोन्याचे भाव 1,46,000 रुपये आणि चांदीचे भाव 2,90,000 पर्यंत आता पोहोचलेले आहे। तर पुढचं आपण फ्युचर बघितलं गोल्ड अँड सिल्वरचं, तर ज्या हिशोबाने जिओपॉलिटिकल टेन्शन सुरू आहे, गोल्डमध्ये सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून गोल्डकडे सगळे इन्व्हेस्टमेंट वळते, त्या हिशोबाने बघितलं तर सोन्या चांदीचे भाव अजून वाढायची शक्यता आहे। 2026च्या एंड पर्यंत आपण बघितलं तर 1,80 पर्यंत त्याची शक्यता आहे सोना, आणि चांदी तर मार्च एंडिंग मध्येच 3 लाखाच्या वर जायची शक्यता आहे। जसं की आपण बघितलं आहे की चांदीमध्ये मार्च पर्यंत 3 लाखाच्या वरती जाण्याची शक्यता असल्याचं सोने तज्ञांनी म्हटलंय, तर 2026 पर्यंत सोन्याचे दर 1,80,000 पर्यंत जाण्याची शक्यता या ठिकाणी व्यापाऱ्यांनी वर्तवलेली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।